नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे योगशास्त्राचा परिचय किंवा योग जे आपला जी पेपर आहे SCCचा सेकंड इयरचा, त्यामध्ये योगशास्त्र आहे. त्यामध्ये योग कशाला म्हणतात, काय आहे योग, किती प्रकारचा आहे, ते या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत. त्यामध्ये कोणते कोणते योग आहेत, काय करायचं आहे, या सर्व गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. जसं की भारतीय योगशास्त्रामध्ये योगाचे 5 प्रकार सांगितले आहेत. ते आपण इथे 5 प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये आहे ज्ञान योग. सर्वात पहिला आहे ज्ञान योग. ज्ञान योग म्हणजे काय? ज्ञान योग म्हणजे आत्मज्ञान, आत्माचं ज्ञान. आत्मा म्हणजे आत्मा आणि परमात्मा, या दोन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आत्मा म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक आपली मी म्हणणारं जी हे आहे ते आत्माच आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तर आत्मज्ञान कशा प्रकारे, कोण्या प्रकारे होतं, त्या सर्व गोष्टी ज्ञान योगामध्ये येतात. ज्ञान म्हणजे अभ्यास. आपण जे अभ्यास करतो, ज्ञान प्राप्तीसाठी जे प्रयत्न करतो, त्या सर्व गोष्टी ज्ञानामध्ये येतात. ते आत्मज्ञान आणि ज्ञान यामध्ये फरक एवढाच आहे की आपण जे काही ज्ञान घेतो, त्यामध्ये जे ज्ञान आपण घेतो ते सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानयोग आहे. त्यानंतर हठयोग येतं. ज्ञानयोगामध्ये सर्व काही गोष्टी येतात. आपण जेवढं काही कला आपण शिकतो, त्या सर्व गोष्टी या ज्ञानयोगामध्ये येतात. त्यानंतर हठयोग. हठयोगामध्ये आहे काय, तर आसन आणि कुंडलिनी जागृती. आसन प्राणायाम हे जे आहेत, आसन योगासन म्हणतात ना आपण, जे रामदेव बाबा शिकवतात, त्या सर्व गोष्टी आसनामध्ये येतात. आसन आहे तिथे चक्रासन, शीर्षासन, हस्तपादासन, ह्या सर्व गोष्टी त्या आसनामध्ये. गरुडासन, भरपूर आसन असे आहेत जे हार्ड पण आहेत आणि सोपे पण आसन आहेत. सूर्यनमस्कार आपल्यासाठी सर्वात मोठं आसनामध्ये सर्वात चांगलं जे म्हणलं तर ते सूर्यनमस्कारमध्ये आपण आसन करतो. त्यामध्ये काय आहे, कुंडलिनी जागृती. आणि आसन केल्यानंतर, योगाभ्यास केल्यानंतर 8 आपल्या शरीरामध्ये ग्रंथी असतात. त्या ग्रंथींचे जागरण म्हणजे त्यांना उठवणे, हे योग केल्यानंतरच आपल्याला ते करता येते. कर्मयोग काय आहे? योग हा कर्मसु कौशल्यम. कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग आहे. कर्मयोग, आपण जे काही काम करतोय, आपण जे काही कर्तव्य पार पाडतोय, ते सर्व कर्म आहे. कर्म आणि योग म्हणजे काय, त्यामध्ये जेवढं काही कौशल्य आहे. योग हा कर्मसु कौशल्यम. या योगाने, ज्याने आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये कुशलता प्राप्त करणे म्हणजे योग आहे. तर कर्मयोग हे 3 प्रकारचे झाले. आता ज्ञानयोग, हठयोग आणि कर्मयोग. त्यानंतर आहे भक्तियोग. भजनम कुर्याम म्हणजे भजन करणे म्हणजे भक्तियोग झालं. आपण प्रत्येक देवाच्या समोर जातो, तिथे त्याच्यासमोर हात जोडतो, पाय जोडतो आणि नमस्कार करतो. देव काय आहे? आपण देव समजून घ्यायला पाहिजे. देव म्हणजे काय? देवो दानाद्वा द्विपनाद्वा. महर्षी दयानंद सरस्वती खूप छान व्याख्या करतात त्याची. देव कशाला म्हणतात? देव दान दिल्याने देव आहे. त्यामध्ये भरपूर अशी मोठी व्याख्या आहे त्यांची.
ते जर वाचल्यानंतर तुम्ही हे मूर्तीची जी पुढे जाऊन हात झुकता, पाया पडता, ते करायची तुमची पण इच्छा राहायची नाही. त्यामुळे आपण अभ्यास केला पाहिजे. त्याने आपल्याला जे काही कटू सत्य आहेत ते आपल्याला अवगत होतात. त्यामुळे आम्ही इथे जास्त काही न सांगता तुम्ही तिथे अध्ययन केलेलं तुमचं ते हे होईल, समाधान होईल. भक्तियोग भजन करणे कसं, आपण आजकाल काय करतोय की रोज आपले महाराज येतात, भजन करतात, कीर्तन करतात, जातात. त्याचा काय उपयोग आहे? फक्त एवढंच आहे की आपण जे काही काम करतोय त्यामध्ये आपण मन लावून काम करावे, किंवा एकदा सकाळ संध्याकाळी आपण देवाचं ज्ञान करणे, भजन करणे म्हणजे त्याचंच आपण गुणगान करणे, हेच भजन आहे, हेच खरी स्तुती आहे, हेच खरी पूजा आहे. आपल्या मनातून आपलं देव साधने म्हणजे हे आहे, पूजा आहे. आपण मनातून केलेलं जेवढं काही कर्म आहे ते सर्व देवाला प्राप्त होत असते. आपण जे काही करतोय ते सर्व देव आपल्याला त्या नजरेमध्ये आहे, देवाच्या नजरेमध्ये आहे. तर भजन करणे म्हणजे जाऊन उघड टाळ वाजवणे नाही. भजन नाही, मनातून भजन करणे, मनातून देवाची उपासना करणे, हेच खरं भजन आहे. तर हे भक्तियोग हे आहे, ते खूप छान अशी हे आहे. त्यानंतर राजयोग, योगश्चित्तवृत्ती निरोध, मनाच्या की वृत्तीवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे. राजयोग म्हणजे मनावर राज ठेवणे, हे जे आहे मनावर नियंत्रण ठेवणे, मनाचा ताबा घेणे, हेच मेन महत्त्वाचं योग आहे. हेच पतंजलीचं योगशास्त्र आहे. पतंजलीने योगाचा अर्थ चित्ताच्या वृत्तींचा निरोध असा सांगितलं आहे. हे जे सूत्र आहे, योगश्चित्त वृत्ती निरोध, चित्ताच्या वृत्तीचा निरोध म्हणजे थांबवणे, योगश्चित्त वृत्ती निरोध असा सांगितलं आहे. त्यांच्या विचारानुसार योगाचे 8 भाग अथवा अंगे आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. योग हे चित्ताच्या वृत्ती कसं थांबतील, तर या सर्व 8 भागांचा अभ्यास. पतंजलीच्या योगामध्ये हे 8 नियम आहेत योगाचे. या 8 अंगाचे पालन करणे म्हणजेच खरा योग आहे. तर यामध्ये नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हेच केल्यानंतर योग चित्त वृत्ती निरोध हे सिद्ध होतं. अर्थात पतंजलीने जे योग सांगितलेला आहे तो असा आहे की या 8 अंगचे पालन केल्यानंतरच योग असा होतो, हे पतंजलीच्या योगाने सिद्ध होतं. तर ते लिहितात ते योगच चित्तवृत्ती निरोध. योग काय आहे, तर चित्ताच्या वृत्तीचा निरोध आहे. ते कसा होतो, तर हे 8 अंगाचे पालन केल्यानंतरच हा योग सिद्ध होतो. यामध्ये पहिला आहे यम म्हणजे काय? यम म्हणजे अहिंसा, सत्य, आस्ते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे सर्व या गोष्टींचे पालन केल्याने यम ह्या अंगाचे पालन होते. अर्थात हिंसा न करणे हे अहिंसा आहे. जसं की गांधीजीचा पण हेच एक व्रत होता, अहिंसा परमो धर्म. ते अहिंसावादी होते गांधीजी. त्यांनी हिंसा केलेलं त्यांना सहन होत नव्हतं. त्यामुळे तो भगतसिंग, राजगुरू, सुखदेवचा विरोधी होता. त्यामुळे असं इथं आपण सांगता येतं की हिंसा न करणे हेच यम आहे. सत्य बोलणे, अस्तेय, चोरी न करणे, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे आणि अपरिग्रह म्हणजे जे त्यक्त गोष्टी आहेत, जे सोडून द्यायच्या आहेत, जे समाजाविरुद्ध आहेत, त्या सर्व गोष्टीचा
बहिष्कार करणे हेच यम आहे. तर या यमाचे पालन करणे सर्वप्रथम योगामध्ये सर्वप्रथम अंग आहे यम. या सर्व गोष्टी केल्यानंतरच पुढं आपल्याला योग शिकता येतं, योग करता येतं, नाही तर नाही. त्यानंतर आहे नियम. त्यामध्ये नियमामध्ये आहे स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता आणि ईश्वर यांच्या प्रती चिंतन, ईश्वर प्रणिधानाने. स्वाध्याय करणे म्हणजे अभ्यास करणे, रेग्युलर पुस्तक वाचन करणे हे स्वाध्याय आहे. त्यानंतर संतोष म्हणजे संतुष्ट राहणे. ज्या आपल्याला गोष्टी आहेत, त्या जेवढ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, जेवढ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत, त्या गोष्टीमध्येच आपण संतुष्ट राहणे हेच काय आहे, हेच संतोष आहे. तप करणे. तप म्हणजे काय आहे तर त्यामध्येच योग दर्शनमध्ये सांगतात द्वंद्व सहनम तप. द्वंद्व सहनम, सर्दी ताप सहन करणंच तप आहे. थंड गरम सहन करणे तप आहे. त्यानंतर अशा गोष्टी जी द्वंद्व आहेत, द्वंद्व म्हणजे दोन गोष्टी येतात विरुद्ध, त्या सर्व गोष्टी तपामध्ये येतात. ते सर्व तप करणे. पवित्रता, पवित्र राहणे, स्वच्छ राहणे हे पवित्र आहे. आणि त्यानंतर ईश्वराचे चिंतन करणे हे नियम आहेत. हे झाल्यानंतर मग प्राणायाम येतो. योगासन करायचं असतं. योगासन केल्यानंतर हे आपण इथे योगासनामध्ये योगाचे आसन आहेत, काही भरपूर आसन आहेत. सर्वसाधारण आसन म्हणलं तरी शवासन, मकरासन, सर्पासन, भुजंगासन ह्या सर्व छोटे छोटे आसन आहेत. उत्तानपादासन, हस्तपादासन, ताडासन, वृक्षासन हे आसन आहेत. हे आपण फिजिकली करायला पाहिजे. तर यामध्ये जसं की रामदेव बाबाजी रोज सकाळी 5 वाजता उठून आपल्याला शिकवतात, त्यामध्ये पण आपण बघून हे आसन शिकू शकता. योगासन केल्याने आपलं शरीर जे आहे ते स्वस्थ होतं. त्यामुळे योगासन हे करणं अत्यावश्यक आहे आपल्या शरीरासाठी. आजच्या जीवनामध्ये तर आपण एवढे हे झालो की आपल्याला कुठंच टाईम भेटत नाही, कुठंच वेळ भेटत नाही. त्यामुळे हे योगासन करणे अत्यावश्यक झालेले आहे. त्यानंतर आहे प्राणायाम करणे. प्राणायाम सर्वात मोठी जी शक्ती आहे ते प्राणायामामध्ये आहे. शक्ती म्हणल्यानंतर प्राणायाम तिथे ऑटोमॅटिकच उपस्थित होतो. कोणत्याही वस्तूला तुम्ही उचलायचा प्रयत्न करा, तिथे तुम्हाला प्राणाची आवश्यकता पडते. जिथे प्राण नाही आहे तिथे शक्ती नाही. प्राणायाम, त्यामुळेच प्राण आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तरच आपण जिवंत आहोत, आपल्यामध्ये शक्ती आहे. जेव्हा प्राण निघून जातील तेव्हा आपल्या शरीर काय होईल, जड होईल, लाकडासारखं होईल. मरून गेल्यानंतर काय म्हणतात त्याला, मेल्यानंतर प्राण गेले म्हणतात. तेच प्राणायाम आहे. त्याचंच आपण अभ्यास केलं पाहिजे. तेच सर्वात मोठी शक्ती आहे. तर हे प्राणायाम आपण करायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रत्याहार. प्रत्याहार काय आहे तर आपलं जे आहार आहे, आहारावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे. आपण आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच जेवण केलं पाहिजे. त्याच्या विरुद्ध त्याच्यापेक्षा जास्त जेवण करायला नको आहे. त्यानंतर आहे धारणा. आपण जे काही अध्ययन करतो, जे काही आपण हे करतो त्याचे आपल्याला चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. ती धारणा झाली. ध्यान. त्यानंतर जे काही आपण केलेलं आहे त्याचं परत रिपिटेशन करणं म्हणजे ध्यान आहे. रिपिटेशन मनामध्ये आपण ज्यावेळेस आपण त्या सर्व गोष्टीचं चिंतन करतो, मनन करतो, तेच ध्यान आहे. समाधी. हे शेवटी समाधी म्हणजे त्यामध्ये, त्या ईश्वरामध्ये, त्या ह्याच्यामध्ये तल्लीन होणं, आपल्या अंतरात्मामध्ये तल्लीन होणं म्हणजे समाधी आहे.
यानुसार ह्या योग दर्शनचे योगशास्त्राचा आपल्याला हे इथं आपण परिचय बघितला आहे. योगच चित्तवृत्ती निरोध या सूत्राचा अर्थ आहे, योग हा देह आणि चित्त यांची ओढाताणीमध्ये मानवाला अनेक जन्मापर्यंत आत्मदर्शनापासून वंचित राहण्यापासून वाचवतो. चित्तवृत्तीचा निरोध दमनाने नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे हा होय. योगाचा मूळ सिद्धांत ध्यान आणि आसनाच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे हा होय. याचे प्रारंभिक स्वरूप महाभारत उपनिषद यामध्ये दिलेले आहेत. तर हे आपण आज इथे आपण योग दर्शनचा थोडासा भाग आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या सोमवार मंगळवारी आपण इथे याचेच दुसरा अध्ययन करणार आहोत. धन्यवाद.